कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी बाळा, घाबरलास ना माझ्यामुळे? इट्स ओके आई, थांब मी तुझं डोकं चेपतो। हा नाही नको, मी ठीक आहे। नको, थांब मी तुझ्या पायात चेपतो। बनी असू देत बाळा। अरे वसुंधरा, आय एम सो सॉरी। बनी का सॉरी म्हणताय? काय झालं? अगं आपण पूजा करून आलो, त्याच्यानंतर बाबांनी आणि यांनी इतकं काही केलं होतं ना की ह्या सगळ्या गडबडीत तू जेवलीस की नाही माझं ह्याच्याकडे पण लक्ष नव्हतं गं। हिनी अहो असं काय बोलताय? उलट तुम्हाला आनंदाने उपवास सोडताना बघून मला स्वतःला खूप बरं वाटलं। हे आणि बाबा ना दरवर्षी काही ना काही असं सरप्राईज प्लॅन करत असतात। वसुंधरा, अगं खरं तर आकाश भाऊजी असं विसरणाऱ्यातले नाहीयेत, पण आज तुझा उपवास आहे हे कसं विसरले मला तेच कळत नाहीये। पण हरकत नाही, तू आराम कर, मी आणि बनी आहोत इथे। काही लागलं तर सांगशील। आई मी उशी नीट करून देतो। आई फोडो। हा आई लो पत्ता। पूर्वी शार्दूलसाठी उपवास करायचे आणि त्याला काही पर्वा नसायची, पण यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती। देवा, हे असं चुकून झालं का? का यांनाही काहीच नाही वाटत आमच्याबद्दल? दादा दादा, वडे गरम आहेत का? हो आहेत ना साहेब, हे काय देतो की। अच्छा, मला 2 पार्सल द्याल का प्लीज? चटणी तिखट आहे का? एकदम तिखट साहेब। अच्छा, वसुंधरांना तिखट चालेल की नाही? वहिनीला विचारतो। नाही नको, अजून प्रश्न विचारले तर वहिनी परत चिडेल। एक काम करा, 2 वडापाव पार्सल करा आणि चटणी वेगळी द्या, म्हणजे सेपरेटली पॅक करा। ओके साहेब, देतो। 50 रुपये। अच्छा, थँक्यू। खरं तर काय आणायचं मला सुचत नव्हतं आज, मग म्हटलं की फुलं घेऊन येऊया, पण नंतर माझ्या लक्षात आलं की फुलं तर खाता येत नाहीत। सॉरी, बॅड जोक। मग म्हटलं की वडापाव आणूया। कसं आहे, शक्यतो सगळ्यांना आवडतोच वडापाव, आणि वहिनी पण बोलली वडापाव घेऊन ये, तर मी तुम्हाला आवडतो ना? हो आवडतो ना। आणि काय आहे, भूक लागलेली असेल ना तर आवड निवड काही सुचत नाही। ऑफकोर्स ऑफकोर्स। तिखट किती? थोडं कमीच। एवढं ठीक आहे? सॉरी, ते भरवायचं असतं नाही का? हां, हे
तुम्ही मी ए चिमण्यांनो, रेडी झालात का? चला चला, शाळेची वेळ झाली. काय ग? चला चला. चेनू, म्हणून डोर का लॉक केलंय तुम्ही? काय काय झोपलात का परत? चला उठा उठा उठा. चेनू म्हणू, तुमचा आवाज ऐकू येतोय मला. चला पटकन दार उघडा आता. तुम्हाला सांगितलंय मी, असं उगाच दार बंद नाही करायचा. चिनू, मनू. नाही उघडणार. म्हणजे बाबा तू जा इकडून. मनू, मनू आता मी रागवे ना? राघव, तरी आम्ही दरवाजा उघडणार. अरे पण झालंय काय, मला सांगाल का तुम्ही? आम्हाला बरोबर शाळेत नाही जायचंय. हा, तो जर आमच्या सोबत शाळेत येणार असेल तर आम्ही शाळेत नाही येत. आकाश, अरे काय झालं? तू एवढा का ओरडतेस आणि तू दरवाजा कशाला बदलतोयस? आई अगं दोघी डोर लॉक करून बसतात आतमध्ये. माहित नाही काय नाटकं सुरू आहेत. म्हणे बनी सोबत शाळेत जाणार नाहीत. रे कर्मा, थांब जरा, आले. काय ग बाह्या मुली तरी ना, खरंच ना कठीण आहे यांची समजूत घालणं सुद्धा ना. काय ग बाई, काय काय बोलायचं आणि काय कुठे गेले? थांब बघू दे जरा. चिनू, ए मनू, तुम्ही माझी शाणी बाळ आहात की नाही? तुमचा आवडता खाऊ देणार आहे मी आज डब्यात. दार उघडा. आधी बाबाला सांग आमचं ऐकायला. आम्हाला नाही आवडत तो बनी. तरी पण तो आम्हाला त्याच्याबरोबर शाळेत जायला सांगतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.